नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसभेची नुकतीच बिनविरोध झालेली निवडणूक राज्यातल्या राजकारणाला चांगलीच कलाटणी देणारी ठरलेली आहे. एकूण 7 जागांसाठी झालेली ही निवडणूक बिनविरोध झाली खरी, परंतु या निवडणुकीमुळं महाविकास आघाडीमध्ये मतभेदांचे एक बीज पेरलं गेलेलं आहे, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारी महाविकास आघाडीनं बिनशर्त मान्य केली. बिनशर्त म्हणण्यापेक्षा मान्य केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक अटीही त्यांनी घातल्या. परंतु ही उमेदवारी मान्य करताना काँग्रेस आणि उभाठा शिवसेना या दोघांनाही जी सपशेल माघार घ्यावी लागली, त्यामुळं त्या दोन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे अशा बातम्या येत आहेत. एक तर काँग्रेसला राज्यसभेतलं आपलं संख्याबळ टिकवण्यासाठी ही जागा आवश्यक होती आणि दुसरीकडं उभाठा शिवसेनेला त्या शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रतिष्ठेला या निवडणुकीमुळं धक्का बसलेला आहे. याचं कारण असं की पहिल्या दिवसापासून आदित्य ठाकरे असं सांगत होते की विधिमंडळामध्ये एकूण विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त आमदार आमचे म्हणजे उभाठा शिवसेनेचे आहेत, 20 आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे आमदार आहेत आणि सगळ्यात कमी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि शिवसेना हे दोघंजणं जर एकत्र आले असते आणि एखाद दुसरी आमदार त्यांनी वळवले असते आपल्याकडे, एखाद दुसरा आमदार, तर त्यांची जागा आरामात येत होती. परंतु पेच असा पडला की तो पेच त्यांना सोडवताच आला नाही. शेवटपर्यंत त्या पेचातनं त्यांची मुक्तता झाली नाही. एकीकडं शरद पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी महाविकास आघाडीला पेच घातलेला होता आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला उमेदवार पाडतील याची एक भीती, तो एक पेच महाविकास आघाडीसमोर होता आणि त्यामुळं त्यांनी शरद पवार यांची उमेदवारी मान्य करून या लढाईतून, या स्पर्धेतून सपशेल माघार घेतली. आता अर्थात ही काही राजकीय लढाई संपलेली नाही. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा जोरात चर्चा होणार आहे. काँग्रेसही उमेदवारी त्यावेळेला मागणार आहे, यात काही शंका नाही. आणि त्याच वेळेला शिवसेनेचे नेते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी जागा ती शिवसेनेचे सर्व नेते मागणार, शिवसेना मागणार, यातही शंका नाही. पुढच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा काँग्रेस या जागेवरती दावा केल्याशिवाय सोडणार नाही. कारण राज्यसभेत संख्याबळ टिकवण्यासाठी काँग्रेसला राज्यसभेची जागा अत्यावश्यक असेल आणि त्याच वेळेला शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासाठी शिवसेना ही जागा मागेल. आता या सगळ्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि उभाठा शिवसेनेला सपशेल माघार घ्यावी लागली आणि केवळ 10 आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खासदारकीची संधी मिळाली. हे जरी खरं असलं तरी यासाठी पहिल्यापासून ज्यांनी फिल्डिंग लावली ती शरद पवार यांच्यासाठी ते शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फार मोठी राजकीय बाजी मारली असं आता राजकीय वर्तुळात मानलं जाते. आपल्याला माहीत असेल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे जे सगळे सहकारी होते, जुने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी असतील किंवा अन्य मोठे जे ज्येष्ठ नेते होते, ते क्रमाक्रमानं शिवसेनेतून बाजूला झाले. म्हणजे उद्धव ठाकरे यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असलेले जे काही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते ते क्रमाक्रमानं एकतर बाजूला झाले किंवा त्यांना बाजूला केलं गेले. परंतु आता नंतरच्या पिढीमध्ये आता शिवसेनेची सगळी सूत्र खऱ्या अर्थानं असं म्हणतात की युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांचा शब्द चालला नाही, ही फार वेगळी गोष्ट आहे, फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. याच्याकडं मीडियाचं फार लक्ष गेलेलं नाही. आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले संजय राऊत यांनी एक प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या स्थानाला आणि नेतृत्वाला धक्का दिलाय का असा सवाल आता विचारला जातोय. कारण आदित्य ठाकरे पहिल्या दिवसापासून असं सातत्यानं सांगत होते की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही जागा घेतल्याशिवाय राहणार नाही.
परंतु पहिल्या दिवसापासून संजय राऊत हे शरद पवारांच्या नावाचा पुरस्कार करत होते आणि शरद पवार हे लोकसभेत राज्यसभेत गेले पाहिजेत असं म्हणत होते आणि अखेर संजय राऊत यांचेच शब्द खरे ठरले. आदित्य ठाकरे यांना मात्र माघार घ्यावी लागली किंवा गप्प बसावं लागलं असं आजचं चित्र आहे. असं पहिल्यांदाच शिवसेनेमध्ये घडलं असेल की एखाद्या नेत्याला शिवसेनेतल्या म्हणजे ठाकरे घराण्यातल्या एखाद्या नेत्याला दुसऱ्या एखाद्या नेत्यांना आव्हान देणं, चॅलेंज देणं आणि धक्का देणं ही पहिलीच गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत घडलेली आहे. आदित्य ठाकरे यांना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदित्य ठाकरे यांचा आग्रह हा विद्यमान खासदार चतुर्वेदी, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी होता, परंतु त्यांचं काहीही चाललं नाही आणि अखेर शरद पवार यांनाच पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळं साहजिकच पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यातही फार मजेशीर खेळी केली गेली. पहिल्यांदा काँग्रेसनं जाहीर केलं की आम्ही शरद पवारांना पाठिंबा देतोय उमेदवारीसाठी म्हणून, आणि उघडपणे जरी उद्धव ठाकरेंनी म्हणजे उभाटा ठाकरेंना असा पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी त्यांनी पाठिंबा दिल्याचं सूचित केलं आणि अखेर ती निवडणूक बिनविरोध झाली. परंतु त्या जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेला सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर नव्हते, आदित्य ठाकरे हजर नव्हते. आता आदित्य ठाकरेंनी त्यानंतर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण केलं की ते एका लग्न समारंभासाठी म्हणून उदयपूरला गेलेले होते आणि त्यामुळे ते हजर नव्हते. अर्ज भरताना सुद्धा शरद पवारांचा ते का हजर नव्हते त्याचंही त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु एवढं निश्चित आहे की पडद्याआड ज्या सगळ्या हालचाली झाल्या आणि जे राजकारण झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या पद्धतीचे डावपेच आखले, त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला फार मोठा धक्का बसला आहे. अगदी थेट म्हणजे त्यांना चॅलेंज दिलं गेलं आणि त्यांना त्यामुळं माघार घ्यावी लागली उमेदवारीसाठीच्या आग्रहातून, एवढं निश्चितपणे यातून स्पष्ट झालेलं आहे. पाहूया या राजकारणाचे पुढचे पडसाद काय काय होतात ते आपल्याला लवकरच दिसून येईल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.